नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाडा शहरांमध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचा हजारो भक्तांनी घेतला लाभ. हनुमान जन्मोत्सव एप्रिल 12 रोजी हनुमान मंदिर परळी नाका वाडा येथे थाटामाटात साजरा झाला. त्यानिमित्ताने मारुती सेवक मंडळाच्या वतीने श्री मारुतीरायांचे महाप्रसाद सर्व भाविक भक्तांना मिळावा या उद्देशाने मारुती सेवक मंडळ सतत 3 वर्षे या महाप्रसादाचा आयोजन करते. यावर्षी मंगळवार एप्रिल 15 रोजी हजारोच्या संख्येने भक्तगण या महाप्रसादाचा लाभ घेतला. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन मारुती सेवक मंडळाचे अध्यक्ष कुलदीप दिवटे तसेच उपाध्यक्ष सचिव व सर्व सभासद त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आणि म्हणूनच हा महाप्रसादाचा कार्यक्रम मारुतीरायाच्या कृपा आशीर्वादाने अतिशय नियोजनबद्ध शिस्तबद्ध पार पडला. तसेच दर शनिवार व मंगळवार मारुती मंदिरामध्ये महाआरतीचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून भाविकांनी लाभ घ्यावा. तसेच सर्व मारुती सेवक मंडळाचे हितचिंतक देणगीदार यांचे मंडळाचे अध्यक्ष कुलदीपजी दिवटे यांनी आभार मानले. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. आज आपल्या सोबत आहेत मारुती सेवक मंडळाचे अध्यक्ष कुलदीपजी दिवटे, उपाध्यक्ष मुकेश निकम, खजिनदार सुमित वाळन, सचिव सिद्धार्थ पातकर व त्यांचे पूर्ण सदस्य आणि सर्व मारुती सेवक आपल्या सोबत आहेत. कुलदीपजी दिवटे, प्रथमतः इंडिया न्यूजमध्ये तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. आज जे उपक्रम तुम्ही राबवता मारुती सेवक मंडळाच्या वतीने, आज हनुमान जयंती निमित्त तुम्ही जो महाप्रसाद भंडाऱ्याचं जे आयोजन केले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? यावर्षी हनुमान जयंती 12 एप्रिल शनिवारी झाली. त्या निमित्ताने सर्व मारुतीच्या भाविक भक्तांना मारुतीरायांचा महाप्रसाद मिळावा, त्याचा लाभ मिळावा या उद्देशाने आम्ही गेल्या 3 वर्षापासून मारुतीरायांच्या भंडाऱ्याचं आयोजन करत आहोत. मारुती सेवक मंडळातर्फे हे आयोजन केलं जातं. त्याचं हे 3रं वर्ष होतं. तसेच आज हजारांच्या संख्येने सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. त्या निमित्ताने आम्ही सर्व भाविक भक्तांचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. मारुती सेवक मंडळाच्या वतीने सलग 3रे वर्ष आहे. यावर्षीसुद्धा तुम्ही भंडाऱ्याचं आयोजन केलं. वाड्यातील नव्हे तर वाडा तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसाद भंडाऱ्याला उदंड असा प्रतिसाद दिला. तर तुम्ही काय सांगाल की आपल्याकडे किती भाविक भक्त आज जमले होते? आपल्याकडे साधारण 3000च्या आसपास भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत, आभार व्यक्त करतो. आणि आम्ही यावर्षी झालेल्या मारुतीरायांच्या महाप्रसादासाठी म्हणजेच भंडाऱ्यासाठी ज्या ज्या भाविक भक्तांनी योगदान दिले आहे, तसेच सर्व देणगीदारांनी, तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या, तसेच मारुती सेवक मंडळाच्या सर्व हितचिंतकांनी केलेल्या सहकार्याबद्दल मारुती सेवक मंडळ त्यांचे सर्वांचे आभार मानत आहे. जय श्रीराम. जय श्री रामचंद्र भगवान की जय. जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. श्री मारुती सेवक मंडळातर्फे मारुतीरायांच्या मंदिरामध्ये वर्षभर महाआरती होते. महाआरती मंगळवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:25 वाजता चालू होते. ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे धूप, सुगंधी धूप, शंख, टाळ, घंटा, ढोल ताशे या पवित्र आणि मंगल वाद्यांच्या वातावरणामध्ये या महाआरतीचा आनंद घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने वाड्याच्या मारुतीरायांच्या मंदिरामध्ये उपस्थित राहावे असे मी
श्री मारुती सेवक मंडळातर्फे सर्व भाविक भक्तांना विनंती करतो.